तर सुरुवातीलाच आपण पाहूयात सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोने चांदी। तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असेल तर आजचे नवे दर आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोन्याचा आजचा भाव हा 48,300 रुपये तर चांदीचा भाव हा 63,500 रुपये प्रति किलो इतका आहे। सोन्याच्या भावामध्ये 200 रुपयांची वाढ झाल्याचं दिसतंय तर चांदीच्या भावामध्ये 1,100 रुपयांची घसरण झाली आहे। भाजीपाला आणि फळांच्या कमी जास्त झालेल्या किमतींचा थेट परिणाम घरातील आर्थिक नियोजनावरती होत असतो। त्यामुळे जाणून घेऊयात मुंबईतील आजचे भाजीपाला आणि फळांचे दर। मुंबईतील भाजीपाल्याचे दर आपण पाहताय। कांदा तुम्हाला बाजारामध्ये 40 रुपये किलोने उपलब्ध आहे। यासोबतच बटाटा तुम्हाला बाजारामध्ये 30 रुपये प्रति किलोने मिळतोय। लसूण तुम्हाला बाजारात 80 रुपये तर टोमॅटो तुम्हाला बाजारामध्ये 80 रुपये किलोने मिळतोय। कोथिंबीर तुम्हाला 15 रुपये जुडी या दराने बाजारात उपलब्ध आहे। यासोबतच साधी मिरची तुम्हाला 40 रुपये दराने उपलब्ध आहे। वाटाणा तुम्हाला बाजारात 80 रुपये किलो तर वांगी तुम्हाला बाजारामध्ये 40 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत। घेवडा तुम्हाला 40 रुपये तर गवार तुम्हाला 60 रुपये दराने बाजारामध्ये उपलब्ध आहेत। यासोबतच फ्लॉवर तुम्हाला 40 रुपये किलोने बाजारात मिळेल। भेंडी तुम्हाला बाजारामध्ये 40 रुपये प्रति किलोने मिळेल। मुंबईतील फळांचे आजचे दर आपण पाहूयात। सफरचंद 120 रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहे तर केळी 40 रुपये डझनने बाजारात उपलब्ध आहे। अननस तुम्हाला बाजारामध्ये 50 रुपये किलो तर सीताफळ तुम्हाला बाजारात 70 रुपये किलोने उपलब्ध आहे। संत्री 50 रुपये तर पेरू तुम्हाला बाजारामध्ये 60 रुपये प्रति किलोने उपलब्ध आहे। यासोबतच मोसंबीचे बाजारभाव आहेत 50 रुपये किलो। डाळिंब तुम्हाला बाजारामध्ये 60 रुपये किलोने मिळत आहे तर पपई तुम्हाला 60 रुपये किलो, चिकू 60 रुपये किलो तर कलिंगड 60 रुपये किलोने मिळत आहे। अंजिराचे बाजारभाव आहेत 30 रुपये किलो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। कांद्याचे वाढत असलेले दर पाहून आयातदारांनी अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात केली होती। त्यामुळे सध्या बाजारामध्ये परदेशी कांदा पाहायला मिळत होता। मात्र सुरुवातीपासून या कांद्याला उठाव मिळत नव्हता। त्यामध्येच आता देशी कांदा चांगल्या प्रकारे बाजारामध्ये येत असल्याने या परदेशी कांद्याला भाव तसंच उठाव देखील मिळत नाहीये। परिणामी बाजारामध्ये या कांद्याची आवक झालीच नाही। मुंबई बाजारामध्ये भाव मिळत नसल्याने कांद्याच्या आयातदारांनी आता हा कांदा संपवण्यासाठी दुसऱ्या बाजारांची वाट धरली आहे। इंधनाचे दर म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय। वाढलेल्या इंधनांच्या दरांमुळे सध्या सर्वसामान्य त्रस्त झालेत। पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर तुमच्या खिशाला कात्री लागते। पर्यायाने तुमचं आर्थिक नियोजन देखील कोलमडतं। म्हणून तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल यासोबतच सीएनजीचे नवीन दर माहिती असणं आवश्यक आहे। चला तर मग पाहूयात मुंबईतील इंधनाचे आजचे दर। मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आज 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर या दराने तुम्हाला मुंबईत पेट्रोल मिळत आहे। तर मुंबईमध्ये आज डिझेलचा दर आहे 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर। यासोबतच सीएनजीचे दर आहेत 57 रुपये 54 पैसे प्रति किलो। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती सध्या स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढची अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या कामाची बातमी। राज्यात कोरोना संसर्गामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला। काम करणारी तसंच कुटुंब प्रमुख व्यक्तींचा या कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला। अनेक कुटुंब देखील उघड्यावरती आली। मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात होती। आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोरोनामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा महत्त्वाचा निधी खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे।
पुढची महत्त्वाची बातमी, जर तुम्ही आयकर परतावा भरण्यासाठी जात असाल पण तुमचं पॅन कार्ड अद्याप देखील व्हेरीफाय केलेलं नसेल तर तुम्ही आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पॅन कार्ड व्हेरीफाय करणं महत्त्वाचं आहे। ITR ई फायलिंगमध्ये इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर पॅनची नोंदणी करणं आवश्यक आहे। ही नोंदणी तुम्ही घरबसल्या देखील करू शकता। आयकर पोर्टलच्या वतीनं ही सुविधा ग्राहकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आली आहे। आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे। तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरला नाही तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल। कोरोना महामारीमुळे यावेळेस रिटर्न भरण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे। आता माहिती घेऊयात सरकारी योजनांची। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक योजना आहेत ज्यांची अनेकांना माहिती देखील नसते। त्या योजना नेमक्या कोणासाठी आहेत, त्याचे फायदे नेमके काय आहेत, तुमच्या उद्योगाला आणि व्यवसायाला आर्थिक मदत नेमकी कशी मिळवायची, यासह सरकारी योजनांचा लाभही कसा मिळवायचा याची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देतोय। चला तर मग पाहूयात महत्त्वाच्या योजना। पहिली महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी आहे किसान क्रेडिट कार्ड योजना। या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं। पैशांच्या वाटपाच्या पद्धती या योजनेच्या अंतर्गत सोप्या होतात। प्रत्येक पीक कर्जाकरिता वेगळा अर्ज करण्याची गरज शेतकऱ्यांना भासत नाही। कर्जाची मर्यादा शेतीच्या उत्पन्नावरती आधारित करून देण्यात आली आहे। या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेशी तुम्ही संपर्क साधा। पुढची महत्त्वाची योजना ही विद्यार्थ्यांसाठी आहे, महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती योजना। या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणं। लाभार्थी असू शकतात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यामधील विद्यार्थी इयत्ता 5वी ते 10वी मध्ये शिकणारा असावा। यासोबतच विद्यार्थ्याला 50% पेक्षा जास्त गुण असावे। या योजनेच्या संदर्भातली अधिक माहिती आणि तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर शाळेच्या मुख्याध्यापकांशी तुम्ही संपर्क साधू शकता। तुमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी, वाढत्या महागाईने सध्या सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय। गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आता पुन्हा एकदा केंद्र सरकार विविध वस्तूंवरील GST वाढवण्याच्या विचारात आहे। GST वाढवण्यात यावी की नाही या संदर्भात GST परिषदेच्या वतीनं मंत्र्यांच्या एका समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार GST परिषदेकडून वस्तू आणि सेवा कर वाढवण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आलाय। या प्रस्तावानुसार एखाद्या वस्तूवरती जर 5% कर असेल तर तो वाढवून 7% करण्यात येणार आहे। पुढची तुमच्या कामाची बातमी, खासगी क्षेत्रातील बँकांच्या मालकी आणि कॉर्पोरेट संरचनेसंदर्भात सेंट्रल बँक वर्किंग कमिटीने केलेल्या 33 पैकी 26 शिफारसी स्वीकारण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दिली आहे। तसंच खासगी बँकांचे प्रवर्तक 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये त्यांची हिस्सेदारी 26% वाढवू शकतात। या शिफारसींमध्ये असा नियम देखील समाविष्ट करण्यात आलाय। सध्याच्या RBIच्या नियमांनुसार खासगी बँकेच्या प्रवर्तकानं 10 वर्षांच्या आत त्याचा हिस्सा 20% आणि 15 वर्षांच्या आत 15% करणं आवश्यक आहे। खासगी क्षेत्रातील बँकांसाठी मालकी मार्गदर्शक तत्व आणि कॉर्पोरेट संरचना या संदर्भातला अहवाल जारी करताना मध्यवर्ती बँकेनं शुक्रवारी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। या स्पर्धेच्या युगात तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर इकडे लक्ष द्या। आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नोकरीच्या संधी नेमक्या कुठे उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता नेमकी काय आहे आणि अर्ज कसा करायचा। चला तर मग पाहूयात तुमच्यासाठी नोकरीची संधी। GH रायसोनी विद्यापीठ नागपूरमध्ये ही महत्त्वाची भरती प्रक्रिया पार पडते। प्रोफेसर पदांसाठी भरती होते। संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि PhD प्रदान केलेली आवश्यक आहे। वयाची अट पदांनुसार वेगवेगळी देण्यात आली आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 ही दिलेली आहे। तर अर्ज करण्यासाठी ईमेल ID देण्यात आलाय careeruniversity@raisoni.net या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही या नोकरीच्या संधी संदर्भातली अधिकची माहिती आणि अर्ज त्या ठिकाणी करू शकता।
पुढची महत्त्वाची नोकरीची संधी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध 115 पदांसाठी महत्त्वाची भरती प्रक्रिया पार पडते। पदांनुसार शिक्षणाची अट मात्र वेगळी देण्यात आली आहे, तर वयाची अट देखील पदांनुसार वेगळी देण्यात आली आहे। 17 डिसेंबर 2021 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे। centralbankofindia.co.in या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही या नोकरीच्या संधी संदर्भातली अधिकची माहिती आणि अर्ज त्या ठिकाणी करू शकता। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच MPSC आयोगाच्या मार्फत दिनांक 4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाने जारी केली आहेत। आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये ही प्रवेश प्रमाणपत्र पाहता तसंच मिळवता देखील येणार आहेत। ही प्रमाणपत्र जारी केल्यानंतर MPSCने उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्यात। यामध्ये उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी कधी हजर राहावं, त्यासाठी काय नियम आहेत आणि कोरोना नियम कोणते आहेत या संदर्भात देखील आयोगाने संकेतस्थळावरती सविस्तर महत्त्वाची माहिती दिली आहे। यासह बातमी तुमच्या कामाची या सेगमेंटमध्ये इथेच थांबतो। एक छोटासा ब्रेक घेऊयात। ब्रेक नंतर देखील पाहूयात महत्त्वाच्या बातम्या।